नाशिकच्या मुसरूळ परिसरातील ओंकारनगरमध्ये राहणारा अथर्व पाचपिंडे हा 12वीत शिकणारा मुलगा 27 ऑगस्टपासून आपल्या घरातून बेपत्ता झालेला आहे. त्याचा शोध हा लागत नाहीत आणि त्यामुळे घरचे देखील खरं तर सध्या टेन्शनमध्ये आहेत. तिची आई माझ्यासोबत आहेत. काकू, नक्की काय झालं होतं? काहीच झालेलं नाही, फक्त त्याचा फोन घेतलेला होता आणि त्याने मग सोमवारी फोन घेतल्यानंतर मंगळवार बुधवार क्लास केले व्यवस्थित. क्लासवरून आल्यानंतर मग बुधवारी त्यांची 12पर्यंत शाळा होती. मग 12 नंतर आल्यानंतर जेवण केलं, झोप काढली आणि 2:30च्या दरम्यान तो घराबाहेर मित्राकडे जातो असं सांगून बाहेर पडला. तो अद्याप आलेला नाही. पण म्हणजे काय घरात कोणाशी वाद झाले, ते भांडण झालं तर नाही, काय काहीच. काय मोबाईल म्हणजे तुम्ही घेतला तर वडिलांनी काय नक्की? त्याच्या पप्पांनी घेतला होता आणि घरामध्ये काहीच वाद झालेले नाही. बरं. मग त्यांनी काय सांगितलं? काय गेला तो, कुठे गेला? काहीच नाही काहीच सांगितलं. नाही. तुम्ही काय करतात? घरी कोण कोण असतं? आम्ही दोघे टीचर आहे सुरगाण्याकडं आणि तो 12वीला होता बरं आणि याचे इंजिनिअरिंगचे क्लास करत होता. बरं. अभ्यास वगैरे सगळं व्यवस्थित आहे, अटेंडन्स व्यवस्थित आहे, मित्र वगैरे सगळे व्यवस्थितच आहे म्हणजे. बरं. पण मग आता सोबत काय मोबाईल वगैरे घेऊन गेला की काय? नाही, काही? मोबाईल वगैरे काहीच नाही आहे. फक्त एक ड्रेस सापडत नाही आहे, मग कदाचित तो ड्रेस घेऊन गेला असेल तर बरं. नाही सांगता येत मग. आता तुमचं काय त्याला आव्हान असणार आहे? काय सांगितलं? दादू, तू कुठेही असशील, तुला कोणीही काही करणार नाही, तू फक्त लवकरात लवकर घरी निघून ये. आपण बघत आहोत खरं तर गेल्या जवळपास आज 12वा दिवस आहे. तो सापडत नाही आहेत आणि तू लवकरात लवकर निघून ये, तुला कोणीही ओरडणार नाही, तुझ्यावरचा कोणाचाही रागही नाही, असं त्याच्या आईकडून सांगण्यात येतं. त्यामुळे आता आपण NDTV देखील आवाहन करतोय की तू जिथे कुठे असेल तिथून घरी निघून ये. सर्वजण तुझी वाट पाहत आहेत. कॅमेरा निकी पारसो प्रांजल कुलकर्णी, NDTV मराठी, नाशिक.